30 लाख रुपये आहेत, त्याचं घर घेऊ का इन्व्हेस्टमेंट करू? वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. मला एक जणांनी विचारलं आहे की त्यांना त्यांचे आई वडील फ्लॅट घेऊन देत आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 30 लाख रुपये कमी पडतात. तर ते म्हणले माझ्याकडे 30 लाख रुपये आहेत, पण खरं तर ते मला इन्व्हेस्ट करायचे होते. तर मला आता कळत नाहीये की ते 30 लाख रुपये मी फ्लॅटसाठी आई वडिलांना देऊ का इन्व्हेस्टमेंट करू? सो त्यामध्ये आपण एक उपाय त्यांना सांगितला आहे. तो प्रत्येकालाच लागू होईल असं नाही, पण यांच्या बाबतीत तो सुटेबल आहे की त्यांच्याकडे जे 30 लाख रुपये आहेत ते घरासाठी न देता त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी. आणि त्यांची आता कॅपॅसिटी आहे की त्यांना 30 लाख रुपये लोन मिळत आहे. सो त्यांना आपण लोन घेण्यासाठी सजेस्ट केलंय. आता लोन घेतल्यानंतर EMI येणार आहे, तो त्यांना कसा भरायचा हा प्रश्न होता. आपण जे 30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्यातून आपण SWP चालू करू शकतो. ती त्यांना साधारणपणे 25,000 येते आणि त्यांचा EMI त्याच्यामध्ये इझिली मॅनेज होत आहे. या केसमध्ये त्यांचा फायदा काय होणार आहे की फ्लॅटसाठी आई वडिलांना हेल्पही झाली. सेकंड थिंग, जे 30 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे त्याची ग्रोथ सुद्धा होणार आहे. इन बिटवीन त्यांना असं कधीही वाटलं की मी आता लोन भरू शकत नाहीये किंवा माझ्यात आता ती कॅपॅसिटी नाहीये, तर म्युच्युअल फंड्समध्ये जी अमाऊंट आहे ती ते विथड्रॉ करून कधीही त्यांचं लोन क्लिअर करू शकतात. सो प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काही वर्षानंतरच घर घेतलं पाहिजे असं काही नाहीये. तर काही कालावधीमध्ये तुम्हाला जर मॅनेज होत असेल तर अशा पद्धतीने सुद्धा आपण घर घेऊ शकतो. पण हो, प्रत्येकाला हे लागू होईल असं नाहीये. सो तुम्हाला ऍडवायझरची मदत घेणं फार आवश्यक आहे. तुम्हालाही ऍडवायझरची मदत हवी आहे तर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचेही असे काही प्रश्न असतील, तुम्ही कुठे अडकला असाल, तुम्हाला सोल्युशन मिळत नाहीये, तर या रीलला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.